महालक्ष्मी संस्थेतील ठेवीदारांना न्याय मिळावा. बंडखोर सेनेचे कोल्हापुरात बेमुदत धरणे आंदोलन. श्री महालक्ष्मी भटकी जमात शेळी मेंढी पालन व उत्पादक सहकारी संस्था मिंचे येथील पिगमीधारक व ठेवीदारांना न्याय मिळावा, तसेच राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी बंडखोर सेना पक्षाच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी महालक्ष्मी संस्थेचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे, ठेवीदारांची थकीत रक्कम तातडीने परत मिळावी, संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी, परदेशी निधी व बँक व्यवहारांची पडताळणी करण्यात यावी, तसेच आर्थिक गुन्हे शाखेमार्फत तपास करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजीराव आवळे यांनी सांगितले की हा लढा सर्वसामान्य पिगमीधारक, ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून सत्य जनतेसमोर आणावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात राज्य सचिव कुमार वाघमारे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आलेश नांगरे, कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष राकेश कांबळे, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे, तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे, तालुका उपाध्यक्ष राहुल देडे, तालुका युवक उपाध्यक्ष ओम वाक्सी, तालुका संपर्क प्रमुख प्रवीणसिंह फाळकी, वडगाव युवक शहर अध्यक्ष भालचंद्र दबडे, नारायण गाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पिगमीधारक व गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महान कार्य न्यूजसाठी संतोष पाटील, कोल्हापूर.